नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये रम्याच्या नाकावर टिचून काव्यार्थ आणि जीवांदिनीच्या लग्नाची वरात धूमधडाक्यात आता देशमुखांच्या घरी निघालेली आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इथे मंगलाष्टका चालू असतात. आता नवरदेव डोकावून आपल्या नवऱ्यांना बघत असतात. पार्थ मात्र खूपच खुश असतो, आपल्या काव्याकडे बघत असतो. इथे मंगलाष्टका समाप्त होताच आता लगेच पार्थ काव्याच्या गळ्यात हार घालतो आणि जीवा नंदिनीच्या. आता चौघेही खूप खुश असतात, कारण त्यांना आपलं प्रेम मिळालेलं असतं ना. पण इकडे रम्याचा मात्र जळफाट झालेला असतो. त्याच वेळेस आता इथे काव्याच्या डोळ्यात मात्र पाणी आलेलं असतं. त्याच वेळेस तिची आई आता आपल्या काव्याच्या डोळ्यातलं पाणी पुसते, कारण खूप कठीण प्रसंगानंतर आता शेवटी आपल्या मुलींना त्यांचं प्रेम मिळालेलं असतं ना. सगळेजण खूपच आनंदात असतात, खुश असतात. त्यानंतर इथे कन्यादानाचा विधी सुरू होतो. आता नंदिनी आणि काव्या दोघींचेही आई वडील आता इथे कन्यादानाच्या विधीला सुरुवात करतात. आई वडीलही रडत असतात आणि नंदिनीला मात्र पाठीमागचे सगळे काही क्षण आठवतात, जेव्हा तिच्या वडिलांनी जीवापासून नंदिनीला दूर करण्याचा प्रयत्न केलेला असतो. हे सगळे कठीण प्रसंग डोळ्यासमोर येताच नंदिनी रडू लागते. आता लगेच जीवा तिच्याकडे बघतो आणि रडू नका, सगळं काही ठीक होणार आहे, कारण आता आपलं प्रेमानंतरचं लग्न आहे ना, असे म्हणत तिला खुणावू लागतो. तर आता इथे विधी चालू असतानाच रम्या इकडे बाहेर निघालेली असते. त्याच वेळेस समोरून आता एक मुलगा येतो. आता रम्या त्याला धडकते, तेव्हा लगेच रम्या मला लागते सॉरी चुकून झालं. त्याच वेळेस आता तो मुलगा मात्र रम्याला बघून खूपच खुश होतो, जणू तिच्या प्रेमातच पडतो आणि मला लागतो सॉरी नाही, अशी एखादी सुंदर मुलगी धडकली तर किती छान वाटतं ना. तुम्ही सिंगल आहात का, का तुमचं लग्न झालंय? त्यावर लगेच रम्या म्हणू लागते नाही, मी तशी सिंगल पण आहे आणि मॅरिड पण आहे. तेव्हा लगेच तो मुलगा म्हणू लागतो काय, म्हणजे तुमचं लग्न झालंय का? त्यावर रम्या म्हणू लागते मनापासनं झालंय, मला ज्याच्याशी लग्न करायचंय ना तो माझ्यावरती प्रेम करत नाही, माझ्याशी लग्न करायला तयार नाही ना, पण मी या लग्नाशिवाय दुसरं काहीच मानणार नाही, त्यामुळे मनापासनं मी मॅरिड आहे. आता लगेच रम्या तिकडनं निघून जाते, कारण आता शेवटी पार्थ आणि काव्याचं लग्न पार पडलेलं असतं. आता इथे सप्तपदीला सुरुवातही झालेली असते. आता जीवांदिनी आणि काव्यार्थ यांनी सप्तपदीची वचनं घ्यायला सुरुवात केलेली असते. प्रत्येक वचन घेतल्यानंतर जीवांदिनी आणि काव्यार्थ यांना आपल्या पाठीमागचा प्रेमाचा सगळा काही प्रवास आठवत असतो. कसा भांडण तंटातून आता हा प्रेमानंतरचा लग्न सोहळा अखेर पार पडलेला असतो. सप्तपदीची वचनही घेऊन झालेली असतात. आता लगेच जीवा आपल्या नंदिनीला मिठी मारतं आणि पार्थ आपल्या काव्याला मिठी मारतो. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे काव्यार्थ आणि जीवांदिनीच्या वरातीला सुरुवात झालेली असते. सगळे देशमुख असे बेभान होऊन नाचत असतात, गात असतात आणि आपले नवरदेव आणि नवरी तर असे कसले तुफान डान्स करत असतात. खरंच या काव्यार्थ आणि जीवांदिनीच्या या वरातीत खूपच मज्जा येणार आहे. तर रम्या मात्र आता हादरून गेलेली असते. तर मित्रांनो आता यांच्या सुखी संसाराला कशी सुरुवात होणार ते पण रम्याच्या नाकावर टिचून हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.